हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे ना तर मला सुट्टी असते सॅटर्डे संडे. तर ना रोजच्यापेक्षा उलट आज जरा थोडंसं जास्त लवकर उठावं लागलं, कारण की आज अभिजितला लवकर ऑफिसला जायचं होतं त्याच्यासाठी. तर त्यांना तर टिफिन वगैरे रेडी करून दिला, ते पण गेले ऑफिसला. तर आता माझं चालू आहे माझे काम. रोज तर प्रायोरिटीमध्ये सगळ्यात आधी फ्रेश व्हायचं, म्हणजे आंघोळ वगैरे करायची, देवपूजा करायची असं असतं. पण आज थोडंसं म्हटलं जाऊ दे, उशिरा करू. आणि आता ना मी व्हिडिओ एडिट करते, कारण की आम्हाला ना ऑलमोस्ट 15 दिवस झाले सायन्स सिटीला गेलो होतो आम्ही. 15 दिवस तर झाले. 15 दिवसापूर्वी आम्ही सायन्स सिटीला गेलो होतो. तर मी ना व्हिडिओ शूट केला, म्हणजे शूट ऑलरेडी आहे फोनमध्ये, पण तो व्हिडिओ एवढे मोठे असतात ना की ते एडिट करायचीच इच्छा होत नाही, कारण की खूप वेळ लागतो आणि प्रत्येक वेळेला व्हॉइस ओव्हर करायचं, ते करायचं. आणि असं काहीही बडबडत बसण्यापेक्षा थोडंसं इन्फॉर्मेशन वगैरे घेऊन जर व्हिडिओ एडिट केला ना तर स्वतःच्या मनाला पण शांत चांगलं वाटतं. आणि आपल्याला पण जी माहिती नाही आहे तिथे जाऊन पण जी माहिती मिळत नाही ना, तर ती माहिती मला घरी आल्यानंतर मी ज्यावेळेस एडिट करते किंवा इन्फॉर्मेशन सगळी कलेक्ट करते ना, तर त्यावेळेस मला ती सगळी इन्फॉर्मेशन समजते. तर ठीक आहे, माझा तर अवतार असा आहे अजून. पण आता मी पहिले सगळ्यात आधी व्हिडिओ एडिट करून घेते सगळं. मला तर वाटतं आता 9 वाजले, जवळपास 3 तास तरी लागतील व्हिडिओ एडिट करायला, कारण की जवळपास 1 तासाचा व्हिडिओ अभिजितने शूट केला. त्यांनी जर शूट घेतलं ना तर ते व्हिडिओ एडिट करायला मला खूप जास्त वेळ लागतो, कारण की ते खूप असं व्यवस्थित हळूहळू स्लो याच्यामध्ये घेतात आणि मी नुसतं असं कॅमेरा फिरवते, त्याच्यामुळे मला ते खूप बोलतात की तू मग मी त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्ही बाहेरचे व्हिडिओ तुम्हीच शूट करत जा असं. फक्त जर एखाद्या मार्केटमध्ये वगैरे गेलो ना तर तिथं ते शूट घेत नाही, कारण की ते म्हणतात की लोक माझ्या तोंडाकडे बघतात की हा माणूस काय शूट घेतोय बॉस म्हणून. त्याच्यामुळे तिथले व्हिडिओ मी शूट करते आणि मी ॲट सेम टाईम बोलते सुद्धा, त्याच्यामुळे मग ते पण सोपं पडतं मला. तर कारण की मार्केटमध्ये गेल्यानंतर कसं आहे आपण रेट वगैरे विचारतो ना, तर त्यामुळे तर असं काहीसं आहे. आता तर सध्या अजून 12 वाजेपर्यंत माझा हाच रुटीन आहे की मी पहिले व्हिडिओ एडिट करणार आहे, नाहीतर मग दुपारून जर करायचं म्हटलं ना तर ते काही होत नाही. तर ठीक आहे चला. तर सकाळनंतर मी ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही, म्हणजे तसं मी काही केलंच नाही, कारण की ऑलरेडी स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं. पण जे आहे तर ते सगळं आवरायचं राहिलेलं होतं आणि मी मस्त आंघोळ वगैरे केली, जेवण केलं आणि मस्त झोपून राहिली. तर आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आता मी करणार आहे थोडीशी देवपूजा आणि वाचनसुद्धा करणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि किचनमध्ये खूप सारा पसारा आहे, तर तो सुद्धा मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते. तो सगळा आवरून मग मला स्वयंपाक करायचा आहे. तर आता 7:30पर्यंत हे सगळं माझं झालं पाहिजे, नाहीतर मग वेळ होईल. आणि आज सकाळपासून ना, सकाळी जर स्वयंपाक झाल्यानंतर लगेच जर नाही आवरलं ना तर हे होत नाही. तर आज असंच सगळं पडू नये, म्हणजे लाईनशीर मी भांडे लावले, इवन सिंकमध्ये सुद्धा आहेत. पण हे कधीतरी चालतं, कारण की आज सुट्टी होती, त्याच्यामुळे मग थोडंसं चालू होतं. आता उद्याच्या दिवशी थोडंसं बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे मग हे सगळं ना असं ठेवून जाता येत नाही, कारण की सगळं क्लीन करून, कारण की नंतर घरी आल्यानंतर परत जेवण वगैरे बनवायचं असतं, स्वयंपाक करायचा असतो, मग ते काही करायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे घरातून बाहेर निघताना सगळं क्लीन वगैरे करून जाते. पण आज घरीच होते, त्याच्यामुळे म्हटलं आता करू, तेव्हा करू, 5 मिनिटांनी करू, 10 मिनिटांनी करू, असं करत करत आता संध्याकाळचे 6 वाजले, पण अजूनही झालेलं नाही आहे. पण आता हवं काहीतरी करून हे करावंच लागेल, आणि ते मलाच करावं लागेल, कारण दुसरं कोणीच नाही घरामध्ये, त्याच्यामुळे. तर ठीक आहे चला, करते. तर इथं मी दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आणि आज ना मी सकाळी गुरुचरित्र वाचणार होते. रोज एक अध्याय असं मी वाचणार आहे. तर आज मी काही सकाळी ते वाचलंच नाही, आणि स्वामीचरित्र तर मी रोज 3 अध्याय वाचतेच. पण आता मी सगळ्यात आधी गुरुचरित्र वाचायला सुरुवात करते, कारण की आज सॅटर्डे, आणि सॅटर्डेच्या दिवशी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केलेलं चांगलं असतं. खरं तर एक अध्याय आपण याचा वाचू शकतो, कुठल्याही प्रकारचे आपल्याला रूल्स वगैरे याला गरज पडत नाही. म्हणजे आपण कसं 7 दिवसाचं जर गुरुचरित्र लावलं ना तर त्याला खूप सारे रूल्स वगैरे असतात. तर जर आपल्याला तसं नसेल जमत तर आपण जेव्हा रोज देवपूजा करतो तर त्यानंतर आपण रोज एक अध्याय वाचू शकतो, असं काहीच आहे. तर म्हटलं चला, आणि आताच सप्ताह वगैरे संपला, म्हणजे स्वामी समर्थ दत्त जयंतीचा सप्ताह असतो तर तो. तर मग म्हटलं आता वाचूयात, आपण सुरुवात करूया रोज वाचायला.
तर आता ते वाचून घेते, कारण की मग आज जर नाही वाचायला सुरुवात केली तर मग उद्या पण नाही होणार असं होतं. त्याच्यामुळे ते सगळ्यात आधी वाचून घेते आणि मग बाकीची कामं करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरी अतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तन्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वस्वदन कंठटोपी चमलादंड. छान देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग त्याच्यानंतर माझं मिशन जे आहे तर ते मी स्टार्ट केलं. कारण की याच्याशिवाय हे जर नसतं केलं ना तर मग अजिबात स्वयंपाक वगैरे करायला माझं मन लागत नाही आणि मग अजून जास्त भांडी पडली असती आणि मग ती घासायला जी जिवार येते ना, बाप रे बाप. कधी कधी असं वाटतं ना, उगाच वॉशिंग मशीन घेतलं, डिशवॉशर घेतलं असतं तर बरं झालं असतं. कारण की कपडे धुवायला तरी एक दिवसातून एकदाच धुतले ना, एकदाचे वाळायला टाकले की परत परत सारखे सारखे आपल्याला कपडे धुवायची गरज पडत नाही. पण ही भांडी जी ना, ती अशी गोष्ट आहे की थोडंसं पण काही बनवलं किंवा खाल्लं की लगेच भांडी पडतात आणि ती घासायला खूप जास्त कंटाळा येतो. कंटाळापेक्षा म्हणजे टाईम जर असेल ना आपल्याकडे तर काही वाटत नाही काम करायला बिलकुल म्हणजे. आणि मेन म्हणजेच ना, मला ना असं आहे की पाणी जास्त चांगलं पाहिजे, एकदम फास्ट पाणी वगैरे असलं किंवा मस्त फोर्सफुली पाणी असलं ना, मग मी पटापट कुठलेही कामं करू शकते. अगदी कपडे भांडे काय अर्ध्या तासात पण करू शकते. फक्त पाणी वगैरे भरपूर पाहिजे. पाण्याची कमतरता असली म्हणजे मग माझं कोणतंही काम करायला खूप जिवार येते. तर अशा प्रकारे मी एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये सगळे कामं करून घेतले. काश अशा प्रकारे आपल्याला स्पीड असं आपला स्वतःचाच मॅनेज करता आला असतं तर किती बरं झालं असतं. असं आता मला वाटतं ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट करते त्यावेळेस. सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता हे जे काम आहे ना तर ते आजच होईल, कारण की मंडे टू फ्रायडे हे काही काम होत नाही आणि सॅटर्डे संडेला पण त्याच्यापैकी एक दिवसामध्येच हे अशी कामं होतात. म्हणजे डीप क्लिनिंग जी असते ना तर ती. त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे पण करून घेऊ आजच्या साथ, म्हणजे कसं नंतर रात्री जे आहे ना तर ते कंटाळा येतो करण्यासाठी. तर मग अशा प्रकारे मी ना पटापट हे सगळं घासून घेतलं. खरं तर वरपासून क्लिनिंग वगैरे करायची होती, घासून घ्यायचं होतं. कारण की अशी थोडी बारीक धूळ वगैरे जी असते ना तर ती तर घरामध्ये येतेच आणि ही थोड्याशा खालच्या ज्या फरशा असतात तर ज्यावेळेस आपण असं काही म्हणजे फोडणी वगैरे देतो तर ते थोडंसं ऑइलीसारखं होतं. त्याच्यामुळे मधून तर क्लीन करावंच लागतं. तर मग म्हटलं चला आता हे फास्ट क्लीन करून घेऊ. तर इथं पण मी ना छान बकेट वगैरे भरून घेतली, म्हणजे कसं पटापट धुता येतं आणि मग आपलं कामसुद्धा फास्ट होतं त्याच्यामुळे. आणि ही शेगडीची ना तर ती मला खूप जास्त आवडते, कारण की त्याच्या मागचं रिझन म्हणजे ना ही खूप व्यवस्थित अशी क्लीन होते. म्हणजेच पूर्ण प्लेन असल्यामुळे ना एकदम असं काहीच कुठे चिकट वगैरे काहीच राहत नाही. जसं व्यवस्थित आपण सगळं इझिली आपल्याला घासता येते. नाही तर मग काय होतं की मध्ये असं त्याला थोडंसं वेगवेगळे शेप वगैरे असले ना तर मग तिथे असं चिकटपणा बसतो किंवा व्यवस्थित क्लीन होत नाही, असं काहीसं होतं. आणि त्याच्यानंतर मग वायपरने पण हे फास्ट पटापट सगळं पाणी क्लीन करून घेतलं. आणि मग बघू शकता इथं माझा किचन कट्टा पण किती छान असा क्लीन झालेला आहे. सगळं तर क्लीन झालं म्हटलं, आता फक्त जे आपलं बेसिन आहे म्हणजे सिंक आहे तर त्यालाच राग नको येऊन जायला, म्हणून म्हटलं चला त्याला हातोहात पण त्याला पण क्लीन करून घेऊ. म्हणजे कसं पूर्ण छान असं क्लीन फ्रेश वाटतं. कारण की नाहीतर मग खूप घाण वगैरे असेल ना, खरं तर मला अजिबात आवडत नाही घाण. म्हणजे एकतर फरशीवरती घाण असली तर ते मी सहन करू शकते, पण किचन कट्ट्यावरची घाण मी सहन करू शकत नाही. कारण की तिथं आपण कसं स्वयंपाक वगैरे बनवतो त्याच्यामुळे ते छान क्लीन वगैरे असलं ना तर करण्यासाठी पण छान इंटरेस्ट वाटतो. खरं तर ज्यावेळेस मी रेसिपी वगैरे शूट करते ना तर त्यावेळेस मी याच्यापेक्षासुद्धा खूप जास्त क्लीन करते. आणि त्याच्यानंतर मग जे पण सामान वगैरे होतं जे खाली ठेवलेलं होतं मी ते पण क्लीन करून घेतलं. आणि फक्त हे धुवून आहे ना माझं मन भरलं नाही तर मी हे 2 कापडांनी पुसून पण घेते. आणि हे फक्त आजच नाही तर मी रोज करते, एकदा ओल्या कापडाने एकदा कोरड्या कापडाने. कारण की ओल्या कापडानंतर पुसल्याने त्याच्यावरती ना थोडेसे असे डाग वगैरे लागतात, काय माहिती का. पण इथं क्षारच्या पाण्याने म्हणा किंवा कशामुळे माहीत नाही का होतं असं, पण ते 2 कापडांनीच पुसावं लागतं नेहमी. आणि असंही मी जेव्हा रेसिपी वगैरे शूट करायचे ना तर त्यावेळेससुद्धा असंच करावं लागायचं. कारण की मग ते कॅमेरामध्ये वगैरे ना असं दिसतं ते आणि मग ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे.
आणि मी ना हे कॉर्नरमध्ये ठेवण्यासाठी ना मेशोवरून रॅक घेतले. खरं तर हे खूप युजफुल आहे, म्हणजे जसं खूप जास्त पसारा पण दिसत नाही, छान दिसतं कॉर्नर जे आहे ते. आणि मी तर तुम्हाला दाखवत होते की मी ना बघा केकच्या जे खालचं बेस असतो ना, तर त्याचा कशासाठी वापर करते. आणि ते पण मी घासून घेतलं. म्हटलं आता सगळंच घासलं तर हे पण थोडंसं चिकट झालं होतं, तर ते पण क्लीन करून घेतलं. तर हे माझं असं म्हणजे मी जे केक जे आहेत ना, तर ते फेकून नाही देत, तर ते मी अशा प्रकारे ना तेल ठेवण्यासाठी वापरते. आणि मिक्सर जो आहे ना, तर तो मी असा कापडावरती ठेवते, कारण की त्याचे जे खालचे पाय आहेत ना, तर ते इतके पॅक बसतात की म्हणजे ज्यावेळेस मिक्सरचं काम असतं ना, तर त्याच्याशी स्ट्रगल करावं लागतं. त्याच्यामुळे म्हटलं हे इझी पडतं. आणि ह्या कॉर्नरच्या रॅकमध्ये ना ज्या गोष्टींचं मला सतत काम पडतं, अशा प्रकारच्या गोष्टी मी छान इथे ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. तर आता ना जवळपास तुम्ही बघितलं की मी कशा प्रकारे क्लिनिंग केली. तर म्हटलं चला भांडे घासून तर झाले. आणि मग त्याच्या आधी ना तो मिस्टरांचा फोन वगैरे आला होता, तर ते म्हटले की थोडासा वेळ लागेल मला आज, म्हणजे जवळपास त्यांना 9 वगैरे वाजतील. तर म्हटलं हे काम आपलं होऊन जाईल, म्हणजे कसं स्वयंपाक केल्यानंतर मग फक्त कापडाने वगैरे क्लीन करून घेतलं की मग काही टेन्शन नाही, कारण की डीप क्लिनिंग रोज काही होत नाही, कारण की त्याच्यावरती एवढं सामान असतं, ते सगळं खाली उतरवायचं, ते करायचं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज चान्स आहे तर पटकन ते आवरून घेऊ, कारण की रात्री मग कंटाळा येतो ते करायला. तर मग असं क्लिनिंग करून घेतलं. आणि आता चांगला जोरात फास्ट फॅन करून दिला आहे तिथे आणि सगळं, कारण की खाली जे आहे ना थोडंफार पाणी वगैरे पडतंच आपल्याकडनं. म्हटलं मॉप फिरवण्यापेक्षा परत फॅन फास्ट करून दे, म्हणजे गॅस ओटा वगैरे पण क्लीन होऊन जाईल. आणि क्लीन नाही, वाळून जाईल. आणि तोपर्यंत मग थोडंसं टाईमपास करू. आणि त्याच्यानंतर मी आज बनवणार आहे छोल्यांची भाजी. तर छोल्यांची भाजी करण्यासाठी आता तुम्ही बघितलं असेल की मी सारखं कुकरच्या भांड्याला बाहेर झाकणाला बाहेर ठेवत होती वरच्या साईडला. तर जे भांडे मला आता स्वयंपाकाला लागतील तर ते मी थोड्याशा वरच्या साईडला ठेवले, म्हणजे ते मला इझिली काढता येतील. तर असं काहीच आहे. तर चला आता स्वयंपाकसुद्धा करते. आणि तोपर्यंत कसं आहे, आता शूट वगैरे काही करत नाही, कारण की ना मला स्वयंपाक करताना वगैरे किंवा आतासुद्धा मला ना अशी मोबाईलची खूप आठवण येत होती की म्हणजे मी ना जनरली काही काम करत असले ना, तर मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असते बाकीच्यांचे. तर त्याच्यामुळे मग आता मी व्हिडिओ बघत मस्त एन्जॉय करते स्वयंपाक बनवायचं. तर चला, आज मी ना अगदी वेगळ्या पद्धतीने छोल्यांची भाजी बनवली, म्हणजेच कुकरमध्ये. आणि कुठल्याही प्रकारचा मसाला वगैरे मी अजिबात भाजला नाही आहे. कशा प्रकारे बनवली ते तर मी सांगेलच, पण सगळ्यात आधी तुम्हाला मी दाखवते की कशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी छोल्यांची भाजी तयारी झालेली. तर आम्हाला ना थोडंसं पातळ चांगलं वाटतं खायला, त्याच्यामुळे बघू शकता फक्त कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये ना मी ही अशा प्रकारची मस्त असा छोले मसाला बनवलेला आहे. फक्त याला एक टोमॅटो वगैरे जर असतं ना तर आणखी छान झाली असती, पण घरातले टोमॅटो संपले. 4-5 दिवसापासून टोमॅटोज नाही आहे. मस्त अशी घट्टसर छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर मला ना एक रेसिपी शेअर करायची आहे, म्हणजे छोले मसाला, जे की सकाळी अगदी झटपट, म्हणजे सकाळी जर टिफिनची घाई असेल तर कशा प्रकारे तुम्ही छान झटपट असा छोले मसाला बनवू शकता, तर त्याची मला रेसिपी शेअर करायची होती. पण त्यासाठी ना मला असा कांदा कट करून वगैरे तसं पण बनवायचं नव्हतं, कारण की त्याची जी टेस्ट आहे ना तर ती एवढी खास लागत नाही, म्हणजे ती भाजी जी आहे ना तर ती अशी मिळून येत नाही छान म्हणून. आणि कांदा वगैरे एवढं भाजायचं पण सकाळी सकाळी खूप कंटाळा येतो, कारण की 7-7 वाजेची टिफिन तयार करायला सुरुवात करायची असते त्याच्यामुळे. तर मग मी ना आज ट्रायल केला. म्हटलं की सकाळी सकाळी ट्राय घेण्यापेक्षा आज आपण ट्राय करून बघू की भाजी कशा प्रकारे बनते, म्हणजे टेस्टला खरोखर छान लागते की नाही. तर मी ना या भाजीमध्ये छोट्या छोट्या 3 कांद्यांचा वापर केलेला आहे, म्हणजेच एक मीडियमपेक्षा पण थोडे छोटे कांदे होते ते. आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, आणि एवढा लसूण, आणि 2 ते 3 इंच आलं घेतलं होतं. आणि कांदा न भाजता त्याचे मोठे मोठे तुकडे करूनच मी डायरेक्ट त्याला मसाल्यामध्ये, म्हणजे मिक्सरमधून ते वाटून घेतलं सगळं. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये मी थोडंसं अगदी खोबऱ्याचं तुकडं पण टाकलं होतं, म्हणजे आपलं कोरडं खोबरं असतं ना तर ते. आणि त्याच्यामुळे ना छान भाजीला टेक्स्चर येतं आहे. जर तुम्हाला खोबरं नसेल टाकायचं ना तर तुम्ही त्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर करा. खरं तर आज माझ्याकडे टोमॅटो नव्हतंच, एक पण नव्हतं, त्याच्यामुळे मग मी त्याच्याऐवजी खोबऱ्याचा वापर केला, म्हणजे छान असं थोडंसं घट्टसरपणा येईल त्यासाठी. आणि जे आपल्या घरामध्ये बेसिक मसाले असतात तर त्याचा वापर करायचा.
आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ना ही भाजी अतिशय छान अशी तयार झालेली आहे. म्हणजेच वास नाही सॉरी सुगंध इतका छान येतो ना भाजीचा. तर टिफिनसाठी तर बेस्ट रेसिपी. मी याची डिटेल रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि नेक्स्ट डे संडे होता आणि मग बाहेरसुद्धा जायचं होतं, तर त्यासाठी सकाळी अगदी पटापट लवकर आवरून घेतलं होतं. तर अंघोळ वगैरे केली, देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आवरायला घेतलं, कारण की खूप सारा पसारा होता. आणि जर हे सगळं न आवरता जर गेलं ना बाहेर तर मग खूप कंटाळा येतो आल्यावरती आणि चांगलं पण वाटत नाही. खरं तर थंडी जी आहे ना, तर थंडी खूप वाजेल यासाठी खूप साऱ्या गोष्टी काढून ठेवलेल्या होत्या, स्वेटर वगैरे. पण एवढी काही थंडीच पडत नाही. अगदी बेसिक जे आपले जर्किन वगैरे असतात तर ते चालत आहेत, म्हणून म्हटलं हे पण सगळं ठेवून देऊ. उगाच कपाटामध्ये गर्दी होते, कारण की खूप मोठे जे आपले जर्किन किंवा स्वेटर असतात ना, तर त्याच्या खूप जास्त घड्या होतात त्याच्यामुळे. आणि मग हे जे मी ना इलॅस्टिकचं बेडशीट घेतलं आहे ते तर खरंच खूप बेस्ट असतात, कारण की खूप जास्त असं टाकायचे वगैरे गरज पडत नाही. फक्त एक साईडने ताणलं ना की इझी पडतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी छोल्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासोबत त्याची डिटेलमध्ये नक्की रेसिपी शेअर करेल जर तुम्हाला आवडेल तर. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.